वित्त खात्याच्या दबावाखाली या आपसामध्ये ज्या काही भानगडी महाराष्ट्र बघतोय त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे की ह्या खात्याला कशा पद्धतीने वित्त खातं चिरडून काढतंय। जे आता आमच्याकडे सभापतीमध्ये काहीच नाही, तर आता हे 8,700 मताच्या नाही आपण जे एवढे हतबल झाले असाल तर उभे राहा आणि सांगा की जर नाही दिलेत, तुम्ही स्वाभिमानी आहात ना, ज्या स्वाभिमानासाठी तुम्ही इतक्या गप्पा बाहेर दररोज टीव्हीवरती हाणत असता, एकदा स्वाभिमान दाखवा इथे। या ठिकाणी जे काही 16,479 पदं सुरुवातीला मान्यता मिळाली होती, त्याच्यानंतर आज त्या पदामध्ये जेव्हा आम्ही सातत्याने याच पदासाठी पाठपुरावा करत होतो, जलसंपदा ग्रामविकास विभागाने आम्हाला पदं दिले, परंतु कृषी विभागाने मात्र त्या ठिकाणी 2,000 पदं देण्याचं ठरवलं। त्याच्यानंतर परत ती 2,000 आम्हाला मिळाली नाही आणि मग त्यानंतर एक विभागाचा आढावा सभापती महोदय आम्ही घेतला। यामध्ये असे काही पदं होते सभापती महोदय, जसं वरिष्ठ लिपिक, तर वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, असे लिपिकाचे भरपूर हे होते, टंकलेखक, त्याच्यानंतर अनेक अशा नवीन पदांना खऱ्या अर्थानं आम्हाला गरज होती, जुने पदाची गरज नव्हती। या सर्वाचा आढावा घेऊन शेवटी आमच्या विभागाने 8,767 पदाचा नवीन आकृतीबंध वित्त विभागाकडे सादर केला आणि त्याला मान्यता वित्त विभागाने दिलेली आहे। सभापती महोदय, नक्कीच या पदाला मान्यता मिळाल्यानंतर जलसंधारण विभागाचं चांगलं काम या ठिकाणी आम्ही करू। सभापती महोदय, एक मिनिट, यामध्ये लक्षवेधी आणि लक्षवेधीला उत्तर देणार आहे। पहिल्यांदाच असं होतंय की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघेही मागणी करतायत की हे व्हायला पाहिजे, परंतु मला असं वाटतं की हा मूळ प्रश्न 1992ला सुधाकरराव नाईक साहेबांनी हे खातं निर्माण केलं, परंतु हे ग्रामविकासला अटॅच होतं आणि मी ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस पहिल्यांदा आपण हे स्वतंत्र केलं। याला मंत्री परिषदेची मंजुरी देखील आहे 16,000 पदाला, परंतु 16,000 पदाला मंजुरी देत असताना फ्लॅगशिप आणि ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्याचं परत आता सेकंड फेज देखील सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये 600 हेक्टरला देखील हे जलसंधारण, जे 100 हेक्टरची मर्यादा होती ती 600 हेक्टरला देखील केलेली आहे, त्याची देखील मला वाटतं परिपूर्ती झालेली नाही आहे। आणि म्हणून हा प्रश्न जलसंधारण विभागाचा आहे की सामान्य प्रशासनाचा आहे की मंत्री परिषदेने घेतलेल्या निर्णयाची कार्यपूर्ती करण्याचा आहे, असा गुंतागुंतीचा विषय आहे। तरी मंत्री महोदय उत्तर देत आहेत आणि अभिजित वंजारींनी देखील आता निर्णयापर्यंत कसं यायचं ते तुम्ही जरा लॉयर असल्यामुळं। नाही, मी लॉयर म्हणून नाही बोलत आहे, मला जे काही दिसतंय महाराष्ट्राच्या राजकारणात त्याच्यावर बोलतोय की सभापती महोदय, जसं आपण सांगितलं की विधान परिषदेच्या या सभागृहात आपण मागणी करतो, विरोधी पक्ष यावेळेला मंत्रीच मागणी करतायत, मंत्र्यांची हतबलता दिसते की काही करू शकत नाहीये। 16,000 पदांवरनं 8,000 पदांवरती आलेले आहेत। 16,000 पदांचा आकृतीबंध बनवला कोणी, कशाच्या आधारावरती, आणि तो 8,000 पदांवरती आणला। याचा अर्थ असा दिसतोय की वित्त खात्याने यांच्या ठरवून यांच्यावरती वरवंटा फिरवतायत। बाजूला दोघे बसलेले आहेत, तर दोघांवरही वरवंटा चालू आहे, दिसतोय खात्यावरचा वरवंटा। आणि अशा वरवंटा फिरवण्याच्या परिस्थितीमध्ये सध्या सरकार सापडलेलं आहे आणि ह्याच्या बाबतीत मंत्र्यांची हतबलता आहे। आणि जर मंत्रीच हतबल असेल तर या सभागृहात न्याय कोणाकडे मागायचा? आणि आपण तर त्या खात्याचा कधीतरी कार्यभार सांभाळलेला आहे। मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, आता त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, पण मधल्या कालावधीमध्ये हे देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार, म्हणजे मुख्यमंत्री पदावर आहे, यांचा पक्ष बसला होता ना, तर मग त्यावेळेला किमान हे सगळं जे दुरुस्त करायचं होतं का, त्यावेळेला देखील वित्त खातं यांचं ऐकत नव्हतं। म्हणजे वित्त खात्याच्या दबावाखाली मंत्री आहेत, वित्त खात्याच्या दबावाखाली या आपसामध्ये ज्या काही भानगडी महाराष्ट्र बघतोय त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे की ह्या खात्याला कशा पद्धतीने वित्त खातं चिरडून काढतंय आणि हे सगळे हतबल काही करू शकत नाही। आपण जे एवढे हतबल झाले असाल तर उभे राहा आणि सांगा की जर नाही दिलेत, तुम्ही स्वाभिमानी आहात ना, ज्या स्वाभिमानासाठी तुम्ही इतक्या गप्पा बाहेर दररोज टीव्हीवरती हाणत असता, एकदा स्वाभिमान दाखवा इथे आणि सांगा की आमची जर पदं मिळाली नाही, हे जर खातं मी चालवू शकलो नाही तर या खात्याचा राजीनामा मी देऊन टाकतो। मंत्री राजीनामा देणार आहेत का? सभापती महोदय,
खरं तर 8,767 पदे सभापती महोदय हे आता वित्त विभागाने मान्यता त्याला दिलेली आहे. ही नव्याने पद भरती तत्काळ प्रक्रियेला नव्याने भरतीला दिली ना. हो नव्याने दिलेली आहे. आणि ह्या सर्व नाही ही पदं अगोदर प्रश्नच आम्हाला असा आहे की मी त्या सभापती महोदय विभागातून ते पद यांच्याकडे वर्ग व्हायची होते, ते आता आम्ही थांबले. स्वतः भरती करणार हे आहोत. नव्याने मंजुरी आता आम्ही आहे. स्वतः भरणार आहोत. आम्ही MPSC ला कळवलेलं आहे आणि ही सर्व पदं जलसंधारण विभाग भरणार आहे. आणि म्हणून आम्हाला ही पदं मिळाल्यानंतर जे आता आमच्याकडे सभापतीमध्ये काहीच नाही, तर आता हे 8,700 मताच्या नाही सभापती महोदय तुम्ही या खात्यामध्ये धुरा सांभाळलेली आहे. तुम्हाला माहित आहे की जेव्हा कृषी विभागाकडे सातत्यानं आमचा पाठपुरावा चालू होता, पण त्यांच्याही काही अडचणी होत्या आणि म्हणून आम्ही स्वतंत्र या ठिकाणी वित्त विभागाला ही मागणी केली की आम्हाला वेगळ्या पद्धतीची ही पदं भरण्याची परवानगी द्या. हायपॉवर कमिटीने या सर्व पदाला मान्यता दिलेली आहे सभापती महोदय. आणि मान्यता होऊन आता इत्युक्त आल्याबरोबर आम्ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे पत्र लिहिणार आहोत आणि ह्या सर्व पदाची लगेच जाहिरात होईल आणि लगेच आम्ही ही पदं भरणार आहोत. आणि उर्वरित या ठिकाणी सभागृहाच्या भावना ज्या आहेत त्याही संदर्भात पुढच्या वेळेस आम्ही प्रयत्न करू